ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणो शरणार्थी. लिंगायत सेवा संघ आयोजित ई अनुभव मंडप या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांना मी आनंद शंकरराव देशेट्टे, बसव अनुभव मंडप आलूर, आज वचनावरती आणि अनुभव मंडपावरती काही सविस्तर माहिती आपल्यासमोर मी मांडणार आहे. पुनश्च एकदा सर्व ऑनलाईन असणाऱ्या, ऑफलाईन असणाऱ्या, नंतर पाहणाऱ्या सर्व सद्भक्तांना, बसव भक्तांना, बसव प्रेमींना शरणो शरणार्थी. आज आपल्यासमोर अनुभव मंडप आणि विचार प्रवर्तक समाज याबद्दल आणि अनुभव मंडप काय आहे, जे आपण ऑनलाईन पद्धतीने अनुभव मंडप चालू करत आहोत. अनेक दिवसापासून चालू आहे, अविरतपणे पुढेही चालू राहणार आहे. अनेक संघटना आहेत लिंगायतासाठी झगडणाऱ्या, काही तात्विक स्वरूपात, काही जण त्यांच्या तत्वासाठी, काही जण त्यांच्या आचरणासाठी, काही जण धर्माचा वेगळा धर्म व्हावा यासाठी, काही ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा यासाठी प्रत्येक जण अविरतपणे कार्यरत आहेत. लिंगायत सेवा संघ कोणत्याच प्रकारचा ॲडव्हर्टाईज न करता, कोणत्याच प्रकारचा अपेक्षा न करता, कुठल्याही प्रकारची एकमेकांना द्वेषारोप न करता अविरतपणे काम करत आलेला आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. कोरणेश्वर अप्पाजींच्या मार्गदर्शनाखाली आणि लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार शेटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डॉक्टर जोकारे साहेब यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व टीम या अनुभव मंडपाच्या सानिध्यात अविरतपणे, अथकपणे वचन प्रसाराचं काम करीत आहेत. याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. फक्त बसवेश्वरांचा फोटो असूनही उपयोग नाही, किंवा मी बसव भक्त आहे असं म्हणूनही उपयोग नाही, किंवा यापुढे जाऊन की घरामध्ये आपण बसवेश्वरांचा फोटो लावला म्हणजे आपण लिंगायत आहोत, बसवप्रेमी आहेत, एवढेच पुरेसं सुद्धा नाही, तर पुढे जाऊन आपण या बसवत्वाचा, बसवेश्वरांचा वचनाचा प्रसार केला पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आपण वागले पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तात्विक स्वरूपाचा प्रत्येक ठिकाणी विचार आणि या समाजातील जे काही घटकांचा एकमेकांशी सानिध्य करून त्यांच्यासोबत जाऊन, काही जणांना गैरसमज झालेले असतात, काही जण ओळखतात, वचन ओळखतात, परंतु विसर पडतात, विसरून जातात. त्या सर्वांना माझी अशी विनंती आहे की आपण बसवतत्व जाणावं, अंगीकृत करावं, त्याचा प्रसारही करावा. पाहूयात आपण अनुभव मंडप म्हणजे काय असतं. मी अनेक वेळेस सांगत आलेलो आहोत. भरपूर ठिकाणी या अनुभव मंडपाच्या वचन प्रसाराला सुद्धा काही जण वेगळ्या नजरेने पाहतात. अनुभव मंडपाची संकल्पना अनेक लोकांना अजूनही माहीत नाही. अनुभव मंडप आहे, अनुभव मंडप आहे, असं असं असतं, ते असतं, चर्चा घडली जाते. परंतु भारताचं संसद, भारताची जे संसद आहे, भारताचे जे संविधान आहे, या अनुभव मंडपाच्या तत्वावरतीच उभारलेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 13व्या शतकामध्ये मॅग्ना कार्टा आणि त्यापेक्षा अगोदर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. या अनुभव मंडपामध्येच अनेक शरणगण, जिथे काही जातपात नव्हतं, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा उच्चभेद, वर्णभेद नव्हता, लिंगभेद नव्हता, हे सर्वजण एकत्रित येऊन बसत
आणि तिथेच ते चर्चासत्र करत आणि त्या चर्चेमधून सगळ्यांमध्ये जे विचार एकमताने पारित केलं जातं त्यांचंच पुन्हा वचनामध्ये बदल करून एकमेकांना समजेल अशा मातृभाषेमध्ये वचन लिहिले जायचे. पुन्हा ते वचन सगळीकडे प्रसारही केले जायचे. म्हणजेच 12व्या शतकात असलेल्या अनुमंडपातील वचननामा हे आज घडीला भारताच्या संविधानाचा सरनामा हे दोन्ही सारखेच आहे. भारताचा संविधानाचा सरनामा आणि 12व्या शतकातील वचनाचा जे लिंगायत धर्माचा जे वचन आहेत, वचन ग्रंथ आहेत, ते वचननामा आणि आजच्या भारताचं जे संविधानाचा सरनामा हे दोन्ही सारखेच आहेत. कारण काय, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी शोषणमुक्त समाज असला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. शोषणमुक्त समाजाचा त्यांनी अपेक्षा केलेले होते. अनेक धार्मिक पंडितांनी अनेक लोकांना, अनेक बहुजनांना वेगवेगळ्या प्रकारचे आशा दाखवून ते त्यांना गुलाम बनवले. 12व्या शतकापासून अगोदर सुद्धा आजही आपण पाहतो की अनेक लोक काही अंधश्रद्धेमध्ये बळी पडलेले आहेत, काही धार्मिक तत्वेमध्ये अडकलेले आहेत. त्यापासून ते बाहेर यायला तयार नाहीत. बाहेर येण्यासाठी तुमच्याकडे चिकित्सक विचार असले पाहिजेत. विचार करण्याची क्षमता हे फक्त मानवामध्येच आहे, विज्ञानानेही स्पष्ट केले. मग त्या विचार करण्याच्या क्षमतेसोबत तुम्हाला चिकित्सक विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. तुमच्याकडे चर्चा करण्याची क्षमता असली पाहिजे. चर्चा केल्यानंतरच सत्य आणि असत्य काय हे तुम्हाला कळतं. म्हणूनच चिकित्सक विचार पद्धतीने, वैज्ञानिक विचार पद्धतीने तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतःचे मत मांडायला पाहिजे. काही जाणायचं असेल, सत्य काय आहे असत्य काय आहे हे जर जाणायचं असेल तर तुम्हाला चिकित्सक विचार पद्धतीने चर्चा केली पाहिजे. तरच ते सर्व निर्णय, ते विचार हे समाजाच्या हिताचे असू शकतात. थोडक्यात स्पष्टपणे आपल्याला मी सांगू इच्छितो, जर कोणाला अनुमंडपाबद्दलच अधिक ज्ञान पाहिजे असेल तर मातृभाषेकडे सुद्धा वळावे लागेल. लिंगायतांची मातृभाषा ही कन्नड आहे, परंतु बसव परिषद, जे की सध्या महाराष्ट्र बसव परिषद या नावानं ओळखलं जातो, महाराष्ट्रात अनेक वचनांचे पुस्तकं मराठीमध्ये अनुवाद करून भालकीचे मठाधिपती पट्टदेवरू महाराज आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे अनुयायी राजेश जुबरे यांच्या व्यतिरिक्त लातूरचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भीमराव पाटील आणि त्यासोबतच अनेक असे पुस्तकं भीमराव पाटलांनी सुद्धा जवळपास 100च्या जवळपास पुस्तकं त्यांनी पूर्ण केलेली आहेत, ज्यांची PhD ह्या वचनावरती झालेली आहे. तर अशा अनेक चांगल्या चांगल्या व्याख्यात्याकडून, लेखकांकडून ह्या बसवतत्वाचा, बसवेश्वरांच्या वचनाचा, अनुभव मंडपाचा, अनेक शरणांचा, लिंगायत धर्म संस्काराची ही जी माहिती आपल्याला मिळत आहे, हे मराठीमधून अनुवाद केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचलेलं आहे. तर मी सांगत होतो की चिकित्सक विचार, मानसिक गुलामगिरीतून बाहेर जर पडायचं असेल तर तुमच्याकडे चिकित्सक विचार करण्याची क्षमता असली पाहिजे. नाहीतर आपण अंधभक्त झालो म्हणून समजा. एखादे कमी शिक्षण घेतलेले धर्ममार्तंड लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बहुजनांना, त्यामध्ये स्पेशल आपले काही लिंगायतचे सुद्धा भक्त आहेत की त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतात. त्यामध्ये ते चिकित्सा कधीच करत नाहीत, विचार कधी करत नाहीत, सत्य आहे का असत्य आहे कधी पारखून पाहत नाहीत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बरोबर आहे का हेही कधी पाहत नाहीत. परंतु ते सांगितले म्हणून आपण करायचं, असे काही नंदी बैल, ज्याला आपण
मान हले म्हणतो. नंदी बैल पाहतो आपण लहानपणी, लहान मुलांना शिकवतो. पाऊस येतं का म्हटलं तर उन्हाळ्यात सुद्धा ते डोकं हलवतं. मग तशा प्रकारचे अंधभक्त आपण होऊ नये म्हणून चिकित्सक विचार करण्याची क्षमता, चर्चा करण्याची क्षमता, सत्य असत्य जाणण्यासाठी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे वाचन क्षमता सुद्धा असणे गरजेचं आहे. कोणीतरी एखादं सांगितले की असं असं असतं आणि तेच मेसेज आपण सगळीकडे व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती फॉरवर्ड करतो आणि पुन्हा नंतर हे त्यांनी सांगितले म्हणून बरोबर आहे म्हणून आम्ही पाठवलं हो असं म्हणतात. परंतु लक्षात असायला पाहिजे की सत्य असत्य जाणण्यासाठी आपण त्यावरती चिकित्सक पद्धतीने विचार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचं आहे. अनुभव मंटपाचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे. अनुभव मंटप काय आहे हेही माहीत आहे. परंतु त्याला जवळ गेल्यानंतर, त्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये किती छान विचार, आपल्यामध्ये किती छान बदल होतो. आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांचं किती छान पद्धतीने बदल होतं. चांगले स्वभाव शिकायला मिळतात, चांगले वचनं ऐकायला मिळतात, प्राप्त करायला मिळतात. प्रत्यक्षात आजच्या या नवयुवकांना सांगायचं झालं तर सर्व दुर्गुण, सर्व व्यसनं हे बाजूला निघून जातात. पहा, प्रत्येक गावात अनुभव मंडप चालू होत आहे. नसेल तर लिंगायतांच्या सर्व सद्भक्तांना म्हणण्यापेक्षा बसवभक्तांना, तसेच या अनुभव मंडपाच्या सानिध्यातून सर्व लिंगायत प्रेमींना मी आवाहन करतोय की प्रत्येक गावात अनुभव मंडप असलाच पाहिजे. त्याचं फार महत्त्व आहे. आपल्या लहान लेकरांना त्या अनुभव मंडपाच्या सानिध्यातून चांगले संस्कार मिळतात. अनेक देवांना जातो, अनेक मंदिरांना जातो, नमस्कार करतो, देवा मला चांगलं ठेव. एवढं केल्याने संस्कार मिळत नाहीत. काही चांगले विचार आपल्याला घ्यावे लागतात, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहावे लागतात. वरवरून चांगले दिसणारे, चांगले कपडे घालणारे असे चांगले लोकांपेक्षा चांगले विचारशैली, त्यासोबतच ज्यांना व्यसनाची किंवा वेगळ्या वक्रदृष्टीची, त्यांच्याकडे सहानुभूती पद्धतीने विचार न करता चांगल्या लोकांपर्यंत आपण जा, ज्यांच्याकडे खरंच या तत्वानुसार वागण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे जा. जन जातभेद न मानता, लिंगभेद न मानता, धर्मभेद न मानता ज्यांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आचरणशैली शिकवतात, विचार देतात, हेच अनुभव मंडपाची पहिली पायरी आहे. तो माणूस त्या अनुभव मंडपाला योग्य ठरू शकतो. पहा, शिक्षण घेतल्यामुळे विचारात सुद्धा बदल होतात. आणि अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे शिक्षण नाही. आता 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपामध्ये जे सामील झालेले 770 शरणगण होते, त्यांच्याकडे म्हणावं तसं शिक्षणशैली होती, परंतु त्या सगळ्यांकडे चिकित्सक दृष्टिकोन होता, वैज्ञानिक दृष्टिकोन होता. प्रत्येकांना विचार करण्याची क्षमता. कोणीतरी सांगितले, आता अनुभव मंडपाचे पहिले शून्यपीठाधीश्वर अध्यक्ष अल्लम प्रभू सांगितल्यानंतर बाकीचे सगळे 770 शरणगण लगेच नंदीवेलासारखं डोकं हलवत नव्हते. ते त्यावरती चिकित्सक विचार करत होते. हे सत्य आहे का? हे बरोबर आहे का? असे अनेक गोष्टी आहेत जे की फक्त समोरच्याने सांगितलं आणि आपण ऐकावं असं यामध्ये कधी नसतं. आपण त्यावरती चिकित्सक विचार करा. समोर त्यांना लगेचच म्हणू नका, पण तुम्ही विचार करा, नंतर सांगा की बाबा तुम्ही सांगितलेलं हे जे काही काम होतं मला थोडंसं वेगळं वाटतंय, आपण त्यावरती चर्चा करूयात. सत्य काय आहे, असत्य काय आहे जाणून घेऊयात, ज्यामुळं कोणाचाही लॉस किंवा तोटा होणार नाही. हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. आता थोडक्यात सांगतो, महात्मा बसवण्णांनी त्यांच्या अनुयायांना कधी असं जबरदस्ती केली नाही की तू हे मानायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे, कधीच नाही. आजकाल अनेक संघटना बघतो, अनेक पक्ष बघतो की त्या पक्षाने एकाने निर्णय घेतला, की एखाद्या संघटनाने एकाने निर्णय घेतला, किंवा एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला, किंवा त्या व्यक्तीनं किंवा त्या ठराविक संघटना किंवा कोणीतरी निर्णय घेतला की ते सगळं बरोबर आहे.
खालचे सगळे त्यांचे अनुयायी, नाही नाही त्यांचं बरोबर आहे, त्यांनी काही काय करतात ना ते बरोबर करतात. परंतु तुम्ही विचार करा, त्यावरती थोडंसं चिकित्सक विचार करा, चर्चा करा. एखादा निर्णय चांगला आहे वाईट आहे पहा. इथं महात्मा बसवण्णांचे अनुयायी किंवा शरण, एका वचनात काय म्हणतात, शरण लिंग तंदे असं त्या शरणांचं नाव आहे. शरण लिंग तंदे काय म्हणतात, मंथनाविना सत्य असत्य म्हणू नये हो. मंथनाविना सत्य असत्य म्हणू नये हो. प्रत्यक्ष पडताळण्याविना सत्य असत्य स्वीकारू नये. गुरुलिंग असो वा जंगम त्यांची भक्ती विरक्ती प्रत्यक्ष पडताळून पहावी. न पडताळता भक्ती विरक्ती म्हणजे छिद्र पडलेल्या घड्याप्रमाणे आहे. पहा, शहानिशा करा, मंथन करा, चर्चा करा, चिकित्सक पद्धतीने विचार करा, वैज्ञानिक दृष्टिकोन जाणा. म्हणतात त्यांनी गुरु लिंग अथवा जंगम असो, म्हणजे कोणी जरी असलं तर त्यांना सत्य असत्य डायरेक्ट त्यांनी म्हणतात म्हणून स्वीकार करू नका. हे मी नाही म्हणत, हे 12व्या शतकापासून म्हणत असलेल्या शरणांपासून आहे, म्हणून आपण त्या विचारशैलीवरती आहोत. पुढे सांगतात, न पडताळता भक्ती विरक्ती म्हणजे छिद्र पडलेल्या घड्याप्रमाणे हो. म्हणजे एखादा घागर आहे, घडा आहे, त्याच्या खाली छिद्र पडलेलं आणि आपण वर पाणी भरत आहोत. आता घागर भरेल. छिद्र जर पडलं असेल तर घागर भरणं शक्य नाही. कदापि तुम्ही फुल प्रेशरनं पाणी घालून घागर भराली, परंतु ते पाणी टिकत नाही. खाली छिद्र असल्याने सर्व पाणी निघून जातं. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये सत्यता जाणून घ्या, पडताळणी करा. एखादे जण सांगितले तर त्यावर विश्वास ठेवू नका. 2-4 दिवसा अगोदरच, काल परवा, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचंही अनुभव मंटपाच्या सानिध्यातून 12व्या शतकामध्ये जे काही चांगलं काम झालेलं आहे त्यांची स्तुती सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपल्या सर्वांपर्यंत ते लिंक आलंच असेल. मला वाटतं लिंगायतांच्या जे काही व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत, या व्यतिरिक्त गावातल्या जे काही समाज, जे काही चांगला समाज, वेगवेगळे समाज, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांकडं ते लिंक गेला. कारण का मी एका सार्वजनिक ठिकाणी बसल्यावर सुद्धा ते क्लिप मी ऐकत होतो की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा अनुभव मंटपाबद्दल, जे की लोकतंत्र होतं त्यावेळेस, आज घडीला जो संसद आहे, हे संसद म्हणजेच अनुभव मंटप आहे. आपण गावात ग्रामसभा घेतो, ती ग्रामसभा म्हणजे अनुभव मंटप आहे. पंचायत समितीमध्ये चर्चा होते, ते म्हणजे अनुभव मंटप आहे. एकत्रित सर्वजण मिसळून घरासाठी, आपल्या सर्व नातेवाईकांसाठी जे चांगले विचार करतो ते म्हणजे अनुभव मंटप आहे. चर्चा चांगलं घडलं, त्यामधून काहीतरी चांगलं निष्पन्न होणे म्हणजेच अनुभव मंडप आहे, ते चर्चासत्र. म्हणूनच विचार करण्याची क्षमता हे प्रत्येकाकडे असावी आणि प्रत्येक मानवांनी विचार करावा. म्हणूनच महात्मा बसवण्णांनी विचार क्षमतेला जास्त भर दिलेला आहे. 12व्या शतकामध्ये सुद्धा नंदी बैलासारखं डोकं न हलवता विचार करा, चिकित्सक विचार करा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करा आणि त्यावरतीच ठरवा सत्य असत्य काय आहे. लोकांसाठी, आपल्यासाठी, सर्वांसाठी हिताचे काय आहे हे त्यांनी जाणलं. मी खास करून मी सगळ्यांनी पाहिले सुद्धा असेल, परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे काही सांगितलं, अनुभव मंडपाची संकल्पना ज्यांनी मांडलेली होती, ती संकल्पना, ती व्हिडिओ मी आपल्यासमोर सर्वजण पाहिले असताना सुद्धा मी सादर करणार आहे. थोडंसं प्रत्येकाने ते पुनश्च एकदा ऐकून घ्यावं असं मी म्हणतोय. पहा काय आहे ते. लोकतंत्र भारत में क्यों सफल हुआ, क्यों सफल है और क्यों कभी लोकतंत्र पर आंच नहीं आ सकती, ये बात हमारी हर पीढ़ी को जानना समझना बहुत आवश्यक है. हम देखते सुनते हैं दुनिया में
13वीं शताब्दी में रचित मैग्ना कार्टा की बहुत चर्चा होती है। कुछ विद्वान इसे लोकतंत्र की बुनियाद भी बताते हैं, लेकिन ये भी बात उतनी ही सही है कि मैग्ना कार्टा से भी पहले 12वीं शताब्दी में 12th सेंचुरी में ही भारत में भगवान बसवेश्वर का अनुभव मंटपम अस्तित्व में आ चुका था। अनुभव मंटपम के रूप में उन्होंने लोक संसद का न सिर्फ निर्माण किया था, बल्कि उसका संचालन भी सुनिश्चित किया था। और भगवान बसवेश्वर जी ने कहा था, ಈ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಜನಸಭಾ ನಾದಿನ ಮಟ್ಟು ರಾಷ್ಟ್ರದ ಉನ್ನತಿಗೆ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಪುರ್ಗಾವ್ಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ। यानी ये अनुभव मंटपम एक ऐसी जनसभा है जो राज्य और राष्ट्र के हित में और उनकी उन्नति के लिए सभी को एकजुट होकर काम करने के लिए प्रेरित करती है। अनुभव मंटपम लोकतंत्र का ही तो एक स्वरूप था। समय समय पर इसमें व्यवस्थाएं बदलती रही, प्रक्रियाएं बदलती रही, लेकिन आत्मा लोकतंत्र ही रही। और विडंबना देखिए, आज भारत का लोकतंत्र हमें पश्चिमी देशों से न समझाया जाता है। जब हम विश्वास के साथ अपने लोकतांत्रिक इतिहास का गौरवगान करेंगे तो वो दिन दूर नहीं जब दुनिया भी कहेगी इंडिया इज मदर ऑफ डेमोक्रेसी, इंडिया इज मदर ऑफ डेमोक्रेसी, इंडिया इज मदर ऑफ डेमोक्रेसी। पहिला भारताचे पंतप्रधान सुद्धा अनुभव मंटपाबद्दलचं एवढं चांगलं गुणगान करतात, मग सर्वसामान्य माणूस अनुभव मंटपाबद्दल तिरस्कार का असायला पाहिजे? तीच लोक तिरस्कार करतात ज्यांच्या मनात काळ कपट आहे। तेच लोक तिरस्कार करतात ज्यांना विचार करण्याची क्षमता नाही। तेच लोक तिरस्कार करतात ज्यांना सत्य जाणण्याची क्षमता नाही किंवा ते सत्य जाणून घेऊ शकत नाही। मी ठामपणे म्हणतोय, ज्यांच्याकडे चिकित्सक विचार, वैज्ञानिक विचार, सत्य काय आहे हे जाणण्याची क्षमता नाही, ते लोक अशा चांगल्या कामांना कायमचे विरोध करत असणार। आणि विरोधक लोक शेजारी असले तर आपलीही प्रगती होत असते। कारण काय, आपलं ॲडव्हर्टाइजच करतात, ते आपली जाहिरात करत जातात ते। तर अशा लोकांना कधी भ्यायचं नाही, कधीच भ्यायचं नाही। लोकतंत्राचा आधार सुद्धा अनुभव मंटप आहे। 12व्या शतकामध्ये आजची संसद, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, हे त्या काळामध्ये उभारलं गेलं, ह्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे। पहा काय म्हणतात, आपल्याला मातृभाषेतून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये लिहिलं, ज्ञानेश्वरी पारायणमध्ये। बसवेश्वरांनी वचन कन्नडमध्ये लिहिले, का त्यांना वेगळी भाषा कळत नव्हतं का, येत नव्हतं का? येत होती त्यांना, पण वेगळी भाषा येत होती। परत सगळ्यांना कळायला पाहिजे। उगा विनाकारण काहीतरी वेड्या वाकडे लिहायचं आणि काहीतरी उद्गार म्हणायचं आणि दुसऱ्या लोकांना वेड्यात काढायचं, असं त्यांचं कधीच आग्रह नव्हता। म्हणून ते मातृभाषेतून वचन लिहिले। नगे मारी तंदे असे एक शरण होऊन गेले। ते नगे मारी तंदे काय म्हणतात बघा, एक छोटंसं वचन ते सांगतात, जाळे पसरून त्यात तांदूळ टाकून, जाळे पसरून त्यात तांदूळ टाकून चिमणी पकडणाऱ्या पारध्याप्रमाणे अद्वैताचे व्याख्यान देऊन संस्कृत भाषेचे दुकान थाटून माशांच्या तोंडात घास घातल्याप्रमाणे हे कसले व्याख्यान,
हे कसले व्याख्यान, ही तर घोर फसवणूक आहे. आतुरेश्वरी माहेश्वरा, आतुरेश्वरी माहेश्वरा. म्हणजे विनाकारण ओम स्वाहा ते स्वाहा हे स्वाहा. अहो काय चाललंय हे? ज्याचं ओळख दुसऱ्याला येत नाही, ज्याची भाषा कळत नाही. अनेक लग्न कार्यामध्ये बघतो आपण की अनेक प्रकारचे मंत्र आणि श्लोक असे म्हणतात की काय सगळं यांनाच येतं, कुणाला काहीच कळत नाही. मग अशी काय उपयोग आहे? तुम्ही मदर टंग वापरा, मातृभाषेचा वापर करा. मराठीमध्ये मातृभाषेच्या वापर पद्धतीनं हे काही भजनं असतात, वचनं आहेत, वाचा. कन्नड धर्मीयांनी, कन्नड भाषिकांनी, आंध्र धर्मीयांनी किंवा तिथल्या आंध्रा जाणणाऱ्यांनी हे जाणून घ्या काय आहे प्रत्यक्षात. आत्ताच मी तुम्हाला आपल्या समोर जे व्हिडिओ दाखवला त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी उच्चार करत असताना अनुभव मंटपम म्हणले. अनुभव मंटपम हा शब्द नाहीच आहे, तर प्रत्यक्षात ते नाव अनुभव मंटपच आहे. लिहून देणाऱ्यांनी, कुणीतरी संस्कृत पंडितांनी किंवा काही त्यांचे जे काही पी ए वगैरे असतात किंवा जे काही लिखाण वगैरे करून देत असतात काही स्वरूपातले, तर त्यांनी जे लिहून दिले, पुढं त्यांनी काही कन्नडसुद्धा वाक्य, काही तमिळचे सुद्धा वाक्य त्यांनी बोलले, तर त्यामध्ये सुद्धा थोडाफार म्हणजे प्रोनाऊन्सिएशनमध्ये त्यांचा प्रॉब्लेम येतो, कारण का त्यांचं मदर टंग कन्नड नाही. म्हणून अनुभव मंटप हे नाव अगदी बरोबर आहे, अनुभव मंटपम चुकीचं आहे. त्यानंतर जे काही प्रोनाऊन्सिएशन, आता आपणही कधी एखादी वेगळी भाषा बोलत असताना परफेक्टली प्रोनाऊन्सिएशन आपल्याला येणार नाही, हे आपण जाणतो. तर त्यांनी सुद्धा अनुभव मंडपाबद्दल एवढं चांगले गुणगान केले. बसव अनुभव मंडप, बसवेश्वरांचे तत्व. त्यांनी म्हणजे लोकतंत्राला चालवायचं असेल तर असं ते सांगतात की भारताला ह्या लोकतंत्रानुसार ओळखली जाईल पूर्ण जगामध्ये. म्हणजेच या बसव तत्वाला, ह्या अनुभव मंडपाच्या ह्या विचारशैलीला एवढं मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण सर्वजण बसव तत्व आचरलाच पाहिजे, आचरण केलं पाहिजे, घरातल्यांना सुद्धा समजावून सांगलं पाहिजे. या अनुभव मंडपाचा सर्वात मोठा कार्य तत्वाचा प्रसार करणे, वचनाचा प्रसार करणे आणि एकेश्वरवाद आहे. एक देव उपासना केलं पाहिजे. अनेक लोक आहेत, तुम्ही सगळीकडे देवाला जा, मंदिराला जा, वेगवेगळ्या ठिकाणचा निसर्गरम्य परिसर पाहायला जा, परंतु निष्ठा एकावर ठेवा, एकनिष्ठा असली पाहिजे. म्हणून सांगतो. पुढे महात्मा बसवण्णा एक छोट्याशा वचनात म्हणतात, ज्ञानबळे अज्ञान नष्ट पहावो, ज्योतीबळे अंधार नष्ट पहावो. बघा, ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होतो. कोणी ते सांगितले होय होय बरोबर आहे बरोबर आहे, नाही, तुम्ही ज्ञान प्राप्त करा. ज्ञानामुळे तुमचं अज्ञान नष्ट होतं. ज्योतीबळे म्हणजे ज्योतीमुळं हे अंधार जसं नष्ट होतो त्या पद्धतीने स्वतःचं ज्ञान जागृत करण्याचा प्रयत्न करा. अज्ञानामुळेच अहंकार, मनाची चंचलता, इंद्रिय उद्रेक आणि अति आकांक्षा जागृत होतो. त्यामुळं अज्ञान नाहीसा करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ह्या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांना अनुभव मंडपाच्या सानिध्यात यायला पाहिजे. मी महात्मा बसवण्णाने जे प्रत्येकाला विचारशैली सांगितलेली आहे, ते विचार करण्यासाठी, विचार करणे म्हणजे सर्व बंधनातून मुक्त होणे, अंधभक्त न होणे. कुणीतरी सांगितले नंदी बैल न होणे, मान हले नको. म्हणूनच तर एक चांगलं चिकित्सक मंथन करण्यासाठी स्वभावातून जे शिक्षण घेतलेले आहेत त्यांनी सुद्धा मंथन केले पाहिजे, विचार केले पाहिजे. नाहीतर माझं जास्त शिक्षण आहे आणि मी सांगितलेलंच बरोबर आहे अशा प्रकारचा सुद्धा पायंडा पडू शकतो. कोणी सांगितले तरी आपण त्या ठिकाणी पडताळणी केली पाहिजे की बरोबर सांगतात, सत्य सांगतात का असत्य सांगतात, पडताळणी करणं आपलं कार्य आहे. तर या अनुभव मंडपाच्या विचारमंथना केल्याशिवाय, प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय सत्य आणि असत्य आपण स्वीकारू नये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अनुभव मंडप हे अनेक प्रकारचं. आता थोडक्यात मी आणि एक दोन मुद्दे सांगू इच्छितो.
अनुभव मंटपाची आचारसंहिता काय होती, मी गेल्या चर्चासत्रामध्ये सुद्धा मी आणखीन एक महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या की आचारसंहिता काय असते अनुभव मंटपाची विशेषता काय आहे. तर ती विशेषता सुद्धा थोडंसं मी सांगतो, आचारसंहिता सुद्धा पुनश्च एकदा सांगतो थोडंसं. तर गाव तिथे अनुभव मंडप असलाच पाहिजे. आचारसंहिता का म्हणतो की लिंगायत धर्मामध्ये जे काही आचरणशैली चाललेली आहे ती आचरणशैली काही दुसऱ्यांच्या मागे पळत चाललेले आहे. वरून म्हणायचं की मी लिंगायत आहे, आचरणशैली लिंगायतासारखं ठेवायचं नाही, मग लिंगायत कसा हो. म्हणून अतिशय चांगलं आचरणशैली आपण ठेवली पाहिजे. बघा, मी मागच्या वेळेस सुद्धा ते वचन मी आपल्याला सांगितलेलं होतं. आताही मी पुन्हा एकदा त्या वचनाचा मी पठन करतो. पुन्हा एकदा वचनावरती आपण थोडंसं प्रकाश टाकूयात, थोडंसं त्यावरती मंथन करूयात, विचार करूयात. केल्याने इंद्रिय निग्रह दोष उद्भवती, पुढे येऊनी पंचेंद्रिये सतावती. सतीपती रती सुख सोडले का स्त्रियाळ चांगुणाने, सतीपती रती सुख भोगोपुल विलास सोडले का सिंधू बल्लाळाने. तुम्हास समरस होऊन परसती परधनाकडे मन लावल्यास तत्व आचरणापासून दूर कुडल संगम देवा. म्हणजे आपण फार तुच्छ आहोत आणि आपले जे महाराज आहेत, मठामध्ये बसलेले असतील, गुरुवरी आहेत, असे काही असतील ज्यांचं लग्न झालं नाही, ते संन्यास घेतलेले आहेत, त्यांच्याकडे अद्वैत अशा प्रकारची शक्ती असते. अशा या वचनावरती हे प्रगाढतेनं प्रहार करणारं एक वचन आहे. अशा या तत्वावरती की केल्याने इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांना सुद्धा तुम्ही शांत ठेवा, विनाकारण तुमचं मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. चांगला संसार करा, लेकरं बाळा आहेत त्यांच्यासोबत समरस व्हा, त्यांचं हित करा, त्यांना चांगले संस्कार द्या. विनाकारण हे सगळं सोडून असं आहे तसं आहे सांगण्यापेक्षा चांगलं संसार करा. परधनाकडे, चोरी केलेल्या धनाकडे, कष्ट न केलेल्या धनाकडे विनाकारण आसक्ती ठेवू नका. मला मिळेल का ते अशा प्रकारे करू नका. असं ते अनेक वचनामध्ये सुद्धा, कारण का धर्माचा तत्वच आहे काय कवे कैलास. कायक म्हणजे काम केलेलं, कामामध्येच तुमचा स्वर्ग आहे. चांगलं काम करीत राहा असं म्हणतात. तर पुढे आपण त्याच्या तत्वाबद्दलचं अनुभव मंडपाचे काही वेगवेगळ्या प्रकारचे माहिती आपण घेत असताना मी त्या मागच्या याच्यामध्ये सुद्धा तत्व सांगितलेलं होतं की प्रत्येक गावामध्ये काय असला पाहिजे. तर शेवटचं एक चांगल्या प्रकारे विचार करण्यासारखी जी माहिती आहे की अनुभव मंडपाची विशेषता का, की आपण म्हणतो प्रत्येक गावामध्ये अनुभव मंडप असला पाहिजे, अनुभव मंडप असला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं अनुभव मंडप असला पाहिजे. परंतु ते अनुभव मंडपामध्ये काय आहे, त्याची विशेषता काय आहे, की ते अनुभव मंडप चालू केल्यानं आपल्याला काय फायदा होतो, हे जोपर्यंत लोकांना तुम्ही समजावून सांगत नाही, जोपर्यंत हे सगळं आपल्याला कळत नाही, आपण त्यांच्यापर्यंत जाऊन पोचत नाही. किंवा अनुभव मंडपामध्ये तुम्ही या, तुम्हाला तिथे चांगले संस्कार मिळतील, बसवेश्वरांचे चांगले वचनं ऐकायला मिळतील, त्याचे तत्व जाणायला मिळतील. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, अनुभव मंडपाची विशेषता जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत अनुभव मंडपाकडे लोक येणार नाहीत. किंवा प्रत्येक गावामध्ये अनुभव मंडप चालवणं सुद्धा अवघड होऊन जाईल. त्यासाठी त्याची विशेषता सुद्धा आपल्याला त्या अनुभव मंडपाच्या सान्निध्यातून सर्व लोकांना त्या तत्वातून आपल्याला सांगावं लागेल. बघा, अनुभव मंडप काय म्हणतात, अनुभव मंडप विशेषता म्हणजे काय आहे की तिथं अनुभव मंडप चालत असताना प्रत्येक जाती धर्मातील लोकांना तिथं प्रवेश द्यायला पाहिजे. की फक्त मीच श्रेष्ठ आहे, उच्चवर्णीय असलेल्यांना प्रवेश द्यायचा किंवा जातभेद करायचा अशा प्रकारचं होऊ नये. प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील लोकांना तुम्ही प्रवेश द्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, श्रीमंत गरीब अशा कोणत्याही प्रकारचा द्वेषारोप तिथे ठेवू नका. लिंगभेद, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलगा आहे, मुलगी आहे, कोणत्याच स्वरूपात त्या प्रकारचा तिरस्कार तुम्ही करू नका. अशा प्रकारे तिथं सर्व काही तुम्ही सर्वांना सामावून घ्यायची क्षमता त्या तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्या पुढे जाऊन तिथे
ज्यावेळेस आपण अनुभव मंडप स्थापन केलं, चालवलं, वचन प्रसार चालू केलं, तर तिथे ज्यावेळेस लोक जमायला चालू होतात, तर त्यावेळेस जे नवीन लोक आलेले असतात त्यांना अनुभव मंडपाची संकल्पना समजावून सांगा आणि त्यांनाही बोलते करा, त्यांनाही विचार करायला शिकवा. त्यांना सांगा की काय काय आहेत, वचनं काय आहेत. तुम्हीही पुढच्या वेळेस येताना एखाद दोन वचनं स्मरण करून या, त्या वचनाचं स्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न करा. नवनवीन लोक जे आहेत त्यांना आमंत्रित करा. गरीब असतील तरी फार छान, श्रीमंत असतील त्यांचंही आपण इथं आदराने स्वागत करू. कारण काय, या अनुभव मंडपामध्ये सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी हे अनुभव मंडप खुले आहे. गरीब, गोरगरीब सगळे समान. तर त्यामध्ये बसव तत्वाचं आचरणाचं सुरुवातीला बसवेश्वरांचा छोटासा पुतळा असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल, त्यांचं पूजन करा. त्यानंतर त्यांचं जे काही वचन आहे वचनानं सुरुवात करा. त्यानंतर त्यांची आचरणशैली, वचन कशा असतं हे करा. आणि एखादा जर दासोही मिळत असेल तर त्यांच्या नावानं एक दासोवृत्ती जात असताना छोटासा, जसं की काही ठिकाणी प्रवचनाला गेल्यानंतर, सत्संगला गेल्यानंतर जाताना छोटासा प्रसाद म्हणून दिला जातात, तसं त्या प्रकारात प्रसादाची व्यवस्थासुद्धा करा. तर एक प्रसादाची व्यवस्थाच्या पाठीमागचं एक छोटासा तत्व सांगू इच्छितो. अंगणवाडीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खाऊ दिलं जातं, लहान मुलांना शिरा, उपीट दिलं जातं. हा त्यामागचा उद्देश काय आहे की त्यांना चांगल्या प्रकारचे जीव खाऊ घालणं, त्या लहान बालकांचं शरीर सदृढ होणं हे तरी असतंच. त्यासोबतच त्या खाऊच्या अपेक्षेपोटी ते लहान मूल दररोज शाळेत यायला पाहिजे, शाळा चुकवू नये. कारण का लहान मुलांना खाऊ फार आवडतं. तसं ते लहान मुलांना शाळेत यायला आवडावं म्हणून तिथं खाऊ देण्याची प्रथा हे महाराष्ट्र शासन नव्हे, केंद्र शासनाने सुद्धा चालू केलं. आता सध्या इयत्ता 8वीपर्यंत सर्व शाळेमध्ये मध्यान्ह भोजन आहे. कारण काय, काही मुलं सकाळची शाळा करणार आणि निघून जाणार, दुपार शाळा जेवायला जातो तिकडेच निघून जाणार. मग असं होऊ नये. त्या मुलाला सुद्धा दुपारची शाळा करणार पूर्ण करता यावं या दृष्टिकोनातून दुपारची शाळा करून पूर्ण ज्ञान प्राप्त करावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन, केंद्र शासन मध्यान्ह भोजन योजना सुरुवात केली, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तिथं जेवण मिळालं. म्हणजे तू पूर्ण शाळा करणार. म्हणजे यामधून शासनाचा 2-2, 3-3 महत्त्व किंवा तत्त्व त्यांनी पाळले गेले. त्या विद्यार्थ्याला पोट भरून जेवायला मिळू लागलं. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्याची प्रेझेंटी, उपस्थिती वाढली. तिसरी गोष्ट की त्यांना ज्ञान प्राप्त होऊ लागलं. दिवसभर शाळेत राहिल्यामुळे ज्ञान प्राप्त होऊ लागलं. म्हणजे यानुसार जे काही शेवटचं जे काही मी आत्ता म्हटलं की प्रसाद दासोहाची व्यवस्था करण्यासारखं, की आपल्या गल्लीतील काही लहान मुलं वगैरे असतात किंवा एखादा कार्यक्रम म्हणला की तिथं दासोहाची परंपरा, भारतीय परंपरा ही जी संस्कृती आहे ती परंपरा सुद्धा ती जोपासली जाते. त्या अपेक्षेपोटी सुद्धा काही जण लहान मुलं येतात किंवा शाळेकरी मुलं येतात. त्यांना बसवेश्वर काय आहे, वचन काय आहे, लिंगायत धर्मसंस्कार काय आहेत, चांगले विचार काय आहेत, सत्य असत्य काय, विचारशैली कसं, चिकित्सक विचार केली कसं केलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन कसं बाळगलं पाहिजे, हे सगळे जाणून घेण्यासाठी ते खाऊच्या पोटी किंवा सत्य जाणण्यापोटी ते येतात आणि ते आपले विचार ऐकतात, त्यांना ते विचार पटतात. म्हणून शेवटी दासोवृत्ती ठेवली पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. आणि प्रत्येक कार्यक्रमाला एक अध्यक्ष, जसं की शून्य पीठाधीश्वर अध्यक्ष अल्लमप्रभू होते अनुभव मंडपाच्या पहिले, त्यानंतर सोलापूरचे सिद्धरामेश्वर आले, असे अनेक जण येऊन गेले. मग या सगळ्या स्वरूपातल्या अनुभव मंडपामध्ये प्रत्येक जणाला संधी मिळायला पाहिजे. जे की चांगले आचरणशैली करतात त्यांना तुम्ही एखादा
अध्यक्ष म्हणून द्या. ज्यांना चांगलं ज्ञान आहे, ज्यांनी चांगलं वचनाचं स्पष्टीकरण सांगू शकतात, त्यांना अध्यक्षाचं स्थान द्या. आणि नवीन जे लोक आलेले असतात, नवीन जे शरण आलेले असतात, त्यांना अगोदर तुम्ही काही मत मांडायला सांगा. आणि शेवटी सगळ्यांच्या शेवटी अध्यक्षांना चांगल्या प्रकारे प्रबोधन करायला सांगा. त्यांना वचनाचं, अनुभवमंडपाचं आणि सर्व शरणगणांचं महत्त्व, कीर्ती सांगत जा. म्हणजे आपलं हे जे काही बसवेश्वरांचे विचार, वचनाचा प्रसार आपोआप होत जाईल. म्हणजे थोडक्यात आपण प्रत्येक ठिकाणी वचनाचे प्रसार करत राहिले पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अनुभव मंडप हे अतिशय नावाजलेलं पूर्ण संबंध भारतामध्ये पसरत चालले. मी जाता जाता अनुभव मंडपाच्या सानिध्यातून बसवेश्वर सुद्धा कसं घडले, ते कसे घडले बघा. म्हणजे काय, बसवेश्वरांना सुद्धा अगोदर अफाट असं ज्ञान होतं, अल्लम प्रभूंना सुद्धा अफाट असं ज्ञान होतं, किंवा आपल्या सानिध्यात जे काही महाराज आहेत, गुरु आहेत किंवा मार्गदर्शक आहेत, त्यांना सुद्धा जन्मजातच अफाट असं ज्ञान होतं असं काही म्हणता येणार नाही. कारण काय, विचार केल्याने, सर्वांच्या चांगल्या सानिध्याने, हे आपण सर्वजण चर्चासत्रातून, चिकित्सक विचार चर्चेतून, मंथन केल्याने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे जे काही घडलं त्याच्यामधूनच खरा चांगला व्यक्ती निर्माण होतो, तिथूनच खरा शरण निर्माण होतो, हे आपण पाहतो. बघा, शरणी नीलम्मा अनुभव मंडपाच्या सानिध्यातून ते सुद्धा घडले. महात्मा बसवण्णा सुद्धा अनुभव मंडपाच्या सानिध्यातून घडले असं ते एका वचनातून म्हणतात. मी जाता जाता तुम्हाला एक त्यांचं शरणी नीलम्माचं वचन सांगतोय. चन्न बसवरूपी प्रसादीस प्राप्त करुनी, चन्न बसवरूपी प्रसादीस प्राप्त करुनी, अनुभव मंडप उभारुनी, अनुभव मंडप मूर्ती बनले बसवण्णा, अंतर्ज्ञान संपादुनी, आचार अंगी आत्मसात करुनी, अंतर्ज्ञान संपादुनी, आचार अंगी आत्मसात करुनी, 770 अमरगणांना सुद्धा अनुभव मूर्ती बनविले बसवण्णानी. म्हणजे 770 जे शरणगण होते त्यांना सुद्धा या अनुभव मंडपाच्या सानिध्यातून हे त्यांनी काय बनवले, अमरगण बनवले. म्हणजे अमर केले, म्हणजे ज्यांचं नाव चिरकालापर्यंत, ज्यांचं नाव सूर्यचंद्र असेपर्यंत आपण नाव घेत राहतो, असे बसवेश्वर असतील, त्यांचे अनेक अनुयायी असतील, ते अमरगण झाले, ते अमर झाले असं त्यांचं म्हणणं हे छोट्याशा वचनामधून अनुभव मंडपाच्या सानिध्यातून काय काय प्राप्त होऊ शकतं, कसं कसं कोणाची निर्माण शक्ती, स्वतःची विचारशक्ती जागृत होऊ शकते, ते ह्या छोट्याशा वचनामधून त्यांनी सांगितलेले आहे. आज या अनुभव मंडपाच्या सानिध्यातून लिंगायत सेवा संघ आयोजित या वचनप्रसारामध्ये आणि या बसवादी शरणगणांच्या विचारावर विचार, तात्विक विचार, चिकित्सक विचार, वैज्ञानिक विचार करण्यास मला एक छोटीशी संधी मिळाली. या संधीचा माझ्या प्रयत्नातून जास्तीत जास्त वचन साहित्याचा वापर करून स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझे काही शब्द चुकले असतील, एखादा शब्द वेगळ्या स्वरूपात काही जणांना वेगळा वाटला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा हा अनुभव मंडपाचा लिंगायत सेवा संघातर्फे जे काही प्रत्येक रविवारी विचारमंथन होतो आहे, तात्विक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं कारण हे लिंगायत सेवा संघ करतो, हे खरंच एक अतिशय चांगलं अभिमानास्पद गोष्ट आहे. आतापर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत आलेले सर्व शरणगणांना, सर्व गुरुवर्यांना, सर्व मार्गदर्शकांना माझं पुनश्च एकदा शरणो शरणार्थी सांगून मी माझं आजचं इथं छोटेखानी व्याख्यानाचं प्रसार माध्यमातून करत असलेलं हे जे व्याख्यानाचं किंवा वचनाचं स्पष्टीकरण मी इथं संपवतो. शरणो शरणार्थी.